Parts of speech. Part 2. Pronouns. Pronouns. Sarvaname. Pronouns are the words that are used in place of nouns. नामाऐवजी वापरण्यात येणाऱ्या शब्दांना सर्वनामे म्हणतात. वाक्यात नामाची पुनरावृत्ती होऊ नये आणि वाक्य चांगली व सुटसुटीत व्हावीत याकरिता सर्वनामांचा उपयोग करतात. I, we, you, he, she, it, they, me, my, his, her, them, our, us वगैरे प्रोनाउन्स आहेत. काइंड्स ऑफ प्रोनाउन्स. सर्वनामाचे प्रकार. फर्स्ट, पर्सनल प्रोनाउन्स, पुरुषवाचक सर्वनामे. सेकंड, डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन्स, दर्शक सर्वनामे. थर्ड, रिलेटिव्ह प्रोनाउन्स, संबंधी सर्वनामे. इनडेफिनिट प्रोनाउन्स, अनिश्चित सर्वनामे. फिफ्थ, इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन्स, प्रश्नार्थक सर्वनामे. सिक्स, रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन्स, आत्मवाचक सर्वनामे. सेवन, एम्फॅटिक प्रोनाउन्स, परिणामकारी सर्वनामे. एट, डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन्स, विभाजक सर्वनामे. नाइन, रिसिप्रोकल प्रोनाउन्स, परस्पर संबंध दर्शक सर्वनामे. फर्स्ट, पर्सनल प्रोनाउन्स, पुरुषवाचक सर्वनाम. एखाद्या नामाचा पुनरुच्चार टाळण्यासाठी आपण जे शब्द वापरतो त्यांना सर्वनामे म्हणतात. उदाहरणार्थ, सचिन हे नाम एकदा वापरल्यानंतर त्याच्याविषयी पुन्हा उल्लेख करताना तेथे सचिन न म्हणता ही, हिम किंवा हिज असे शब्द आपण वापरतो. अशा शब्दांनाच पर्सनल प्रोनाउन्स म्हणजे पुरुषवाचक सर्वनामे म्हणतात. पुरुषवाचक सर्वनामाचे 3 प्रकार आहेत. फर्स्ट पर्सन, प्रथम पुरुषी. बोलणारा स्वतःचा उल्लेख करताना जे सर्वनाम वापरतो त्याला प्रथम पुरुषी सर्वनाम असे म्हणतात. उदाहरणार्थ, आय, वी, मी, माइन, अवर, अवर्स, अस. सेकंड पर्सन, द्वितीय पुरुषी. ज्या व्यक्तीशी आपण बोलत आहे अशा व्यक्तीचा निर्देश करताना जे सर्वनाम आपण वापरतो त्याला द्वितीय पुरुषी सर्वनाम म्हणतात. उदाहरणार्थ, यू, युअर, युअर्स. थर्ड पर्सन, तृतीय पुरुषी. कोणत्याही वेळी आपण चर्चा करताना
आपण जेव्हा तिसऱ्या व्यक्तींचा, वस्तूचा किंवा वस्तूंचा आपण उल्लेख करतो त्यावेळेस जे सर्वनाम वापरतो त्यास तृतीय पुरुषी सर्वनाम म्हणतात. उदाहरणार्थ ही, शी, इट, हिम, हर, दे, देम, हिज, इट्स, देअर. सेकंड, डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन्स, दर्शक सर्वनाम. व्यक्ती किंवा वस्तूंचा निर्देश करण्यासाठी जी सर्वनामे वापरली जातात त्यांना दर्शक सर्वनामे म्हणजे डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन्स असे म्हणतात. दर्शक सर्वनामे खालीलप्रमाणे आहेत. फर्स्ट, धिस, एक व्यक्ती किंवा वस्तू जवळ आहे हे दाखविण्यासाठी. दॅट, एक व्यक्ती किंवा वस्तू दूर आहे हे दाखविण्यासाठी. दीज, अनेक व्यक्ती किंवा वस्तू जवळ आहे हे दाखविण्यासाठी. दोज, अनेक व्यक्ती किंवा वस्तू दूर आहे हे दाखविण्यासाठी वापरले जाते. सच, अशी अवस्था आहे हे दाखविण्यासाठी. यॉन्डर, पलीकडे व्यक्ती किंवा वस्तू दाखविण्यासाठी. उदाहरणार्थ धिस इज माय कार. दॅट इज युअर क्लास. These are sheep. Those are goats. Such cases do happen, but something only. Yonder is my office. Third, रिलेटिव्ह प्रोनाउन्स, संबंधी सर्वनामे. पहिल्या वाक्यातील नामाशी दुसऱ्या वाक्याचा संबंध जोडणाऱ्या सर्वनामांना संबंधी सर्वनामे म्हणतात. उदाहरणार्थ हू, हुम, हुज, दॅट, विच, व्हॉट वगैरे संबंधी सर्वनाम आहेत. उदाहरणार्थ शी इज मीना. हू इज माय क्लासमेट. I know company that he works in. The man whom I met yesterday is a great leader. This is a girl whose name is Lata. The cat which is
standing on the road is ours. Pay attention to what I say. 4. Indefinite pronouns, अनिश्चित सर्वनामे. जी सर्वनामे कोणत्या नामाबद्दल आली आहेत हे सांगता येत नाही त्यांना अनिश्चित सर्वनामे म्हणतात. someone, somebody, none, anybody, anyone, everyone, everybody, anything, everything, few, many, some, all वगैरे अनिश्चित सर्वनाम आहेत. उदाहरणार्थ all were present. Everyone must obey his parents. Many boys are present. Some of the boys are present. Few boys have books. Everybody of the girls has submitted her homework. Interrogative pronouns, प्रश्नार्थक सर्वनामे, who, whom, which आणि what चा वापर प्रश्न विचारण्यासाठी केला असता उत्तर जर एखादे नाम येत असेल तर अशी प्रश्नसूचक शब्द म्हणजे प्रश्नार्थक सर्वनाम म्हणतात. कर्ता व्यक्ती असेल तर प्रश्न विचारण्यासाठी who वापरतात. उदाहरणार्थ राधा wrote a letter. Question is who wrote a letter? And answer is Radha. कर्म व्यक्ती असेल तर प्रश्न विचारण्यासाठी whom वापरतात. उदाहरणार्थ I saw Radha. Question is whom did I see? व्यक्तीच्या नामाच्या षष्ठी विभक्तीला whose ने प्रश्न विचारतात. उदाहरणार्थ This is Radha's bag. Question is whose bag is this? प्राणी व वस्तूसाठी which वापरतात. उदाहरणार्थ The dog is a faithful animal. Question is which is a faithful animal? Reflexive pronouns, कर्मवाचक किंवा आत्मवाचक सर्वनामे. कर्त्याने केलेली कृती त्याच्या स्वतःवरच घडत असेल तर ती आत्मवाचक सर्वनामे दर्शवितात. अशा प्रकारच्या वाक्यात कर्ता व कर्म यांच्यासाठी वापरलेली सर्वनामे एकाच व्यक्तीसाठी असतात. myself, himself, herself, itself, yourself,
युअरसेल्व्स, देमसेल्व्स, अवरसेल्व्स ही सर्व आत्मवाचक सर्वनामे रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन्स आहेत. उदाहरणार्थ, ही एन्जॉय हिमसेल्फ. 7. एम्फॅटिक प्रोनाउन्स परिणामकारी सर्वनामे. आत्मवाचक व परिणामकारी सर्वनामे एकच आहेत. ज्यावेळी कर्त्याने स्वतः कृती केली हे जोर देऊन सांगितले जाते तेव्हा ते परिणामकारी सर्वनाम होते. परिणामकारी सर्वनामे नेहमी नाम किंवा सर्वनामानंतरच वापरली जातात. उदाहरणार्थ, he himself said so. 8. डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन्स विभाजक सर्वनामे. एका वेळी एकाच व्यक्तीचा उल्लेख करण्यासाठी विभाजक सर्वनामाचा उपयोग केला जातो. उदाहरणार्थ, ईच प्रत्येक, आयदर दोन्ही पैकी एक, नायदर दोन्ही पैकी एकही नाही. उदाहरणार्थ, each of the boys gets a prize. Second, either of these roads leads to the railway station. Third, neither of the girls is honest. each नेहमी मर्यादित संख्येबरोबर वापरले जाते, तर आयदर व नायदर फक्त दोनच घटकांसाठी वापरले जाते. दोन पेक्षा अधिक घटक असतील तर आयदर ऐवजी एनीवन वापरावे, तर नायदर ऐवजी नन वापरावे. हा नियम लक्षात ठेवावा. 9. रिसिप्रोकल प्रोनाउन्स परस्पर संबंध दर्शक सर्वनामे. जी सर्वनामे परस्पर संबंध दर्शवितात त्यांना परस्पर संबंध दर्शक सर्वनामे म्हणतात. ईच अदर दोन व्यक्ती किंवा वस्तू यातील संबंध दर्शविण्यासाठी. वन अनदर दोन पेक्षा अधिक व्यक्ती किंवा वस्तू यातील संबंध दर्शविण्यासाठी. उदाहरणार्थ, मीना and Seema hated each other. Second, they are always ready to go to one another's help